हा पंढरीचा राणा उसासाचो वडराजना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारिदासी तो हा पंढरीचा राणा उसासाचो वडराजना वैकुंठासी जाणे तुका ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा उसासाचो वटराजना विठ्ठला समचरण सरोजं सांद्रणी लांबुदाभं जगननीत पाणि मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरणदुरतं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवरा ज्योधरतावतारं कलाङ्गाङ्गतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिराम
रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनवनिधिकेदाता असवरदीनजाता रामरताय तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवा लागी शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिले सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म काया जगदीश्वरासी जोडली जाची जाती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला ज्याचे गरजता पोवाडे कळे काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचो अडराजना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही नवलगलेलं कोड असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा त्या काळापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय करावं याचं वर्णन करणारा भंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्याचं भजन करायचंय ज्याचं नामस्मरण करायचंय ज्याचं चिंतन करायचंय ज्याचे पोवाडे गायचे महाराज काय फायदा आहे त्या पोवाडे गाण्याचा महाराज सांगतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे अख्ख्या जगावरती एका जणाची सत्ता आहे त्याचं नाव आहे काळ महाराज सांगतात त्या देवाच्या नावाचे पोवाडे गा तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल ही त्याच्या नावाची ताकद आहे महाराज त्या देवाचं चिंतन करायचंय नामस्मरण करायचंय भजन करायचंय तो देव कोणता आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तो देव दुसरा तिसरा कोणी नाही तो हा पंढरीचा राणा पंढरपुराचा तो राजा आहे तिथला तो राणा आहे तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा महाराज
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्यावरती नका विश्वास ठेवू, एक काम करा, पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना विचारा, त्या देवाचं भजन या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. महाराज नुसतं पोवाडेच गावे लागतील का? तुकोबाराय सांगतात नका पोवाडे गाऊ, बसल्या जागेवरती चिंतन करा, चिंतनाचा सुद्धा फायदा आहे. चिंतिताज यासी चिंतिताज यासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, भुक्तीनाम भोग मुक्तीनाम मोक्ष तुमच्या घरी दासी बनून राहतील, हा त्याच्या नामचिंतनाचा फायदा आहे. महाराज या मृत्यू लोकात जन्म झाला आणि इथला एक नियम आहे, इथं प्रत्येकाला मरावं लागतं, पण इथं मेल्यानंतर आम्हाला कुणाला नरकात नाही जायचं, आम्हाला वैकुंठाची वाट सांगा. तुकोबाराय सांगतात वैकुंठाला जरी जायचं असेल तरी त्याच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, वैकुंठासी जाणे. तुका म्हणे ज्याच्या नावे कुणाच्या तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सगळ्यांना माहीत असलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रार्थना करता येत नाही. याप्रमाणे कैलासवासी वैकुंठवासी निवृत्ती भगवंता डोंगरे बाबांना जाऊन आपल्यातून आज या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून बाबांच्या पश्चात काहीतरी अन्नदान घडावं, काहीतरी नामदान घडावं, काहीतरी पुण्य या ठिकाणी आपल्या पदरात पडावं, म्हणून या डोंगरे परिवारानं आपल्या निवृत्ती बाबांच्या पश्चात हा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बघा बाबा, खऱ्या अर्थानं लोक आज दावं करायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी कानागाडी करतात, नको म्हणतात, पण 5 वर्ष झाली आपल्या वडिलांना जाऊन, 5 वर्ष झाली आपल्या भावाला जाऊन, 5 वर्ष झाली आपल्या मुलाला जाऊन, आपल्या भावाच्या आपल्या वडिलांच्या पश्चात त्या ठिकाणी अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, भूदान घडावं, गोदान घडावं, म्हणून या डोंगरे परिवारानं हा खूप गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहे, म्हणून त्या ठिकाणी हे 5वं पुण्यस्मरण आपण सर्व या ठिकाणी साजरं करत आहोत. बघा, बाबांच्या पश्चात बाबांचा भला मोठा परिवार असेल, त्यामध्ये बाबांच्या आई मातोश्री या ठिकाणी असतील झुमराबाई भगवंता डोंगरे, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी असतील भीमाबाई निवृत्ती डोंगरे, बहीण आहेत सुमनबाई सकाराम विंचू पाटील, त्याचप्रमाणे भाऊ असतील, मुलं आहेत योगेश निवृत्ती डोंगरे, त्याचप्रमाणे योगेश निवृत्ती डोंगरे सुनंदा चंद्रभान काळे मुलगी आहेत, भाऊ आहेत तुकाराम भगवंता डोंगरे, मारुती भगवंता डोंगरे, रामदास निवृत्ती डोंगरे, मीराबाई नवनाथ सानप, शारदा सुनील घुगे, त्याचप्रमाणे सौ अर्चना एकनाथ उगल मुगले मुलगी आहेत, भाऊजाई आहेत, सुना आहेत, पुतण्या आहेत, नातवंड आहेत, हा संपूर्ण डोंगरे परिवार या ठिकाणी दुखित अंतकरणानं उपस्थित आहे. बघा, 5 वर्ष झाले या ठिकाणून आपल्या वडिलांना जाऊन, आपल्या भावाला जाऊन, आपल्या मुलाला जाऊन 5 वर्षापासून या ठिकाणी दुखित अंतकरणानं हा परिवार ते दुःख अंतकरणामध्ये घेऊन 5 वर्षापासून आजपर्यंत या ठिकाणी ते दुःख अंतकरणामध्ये ठेवून उपस्थित आहेत. बघा, खऱ्या अर्थानं कुणाचं महाराज 1 वर्ष श्राद्ध सुद्धा सहजासहजी साजरं होत नाही, पण बाबांचं या ठिकाणी 5 वर्षानंतर आपण 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करतोय ना, त्याच्याकरता त्या बाबांनी करून ठेवलेली त्यांची पुण्याई आहेत. बाबांचं जीवन म्हणजे महाराज नियमितपणे वारी करणं, पंढरपुराला जाणं, त्या पांडुरंगाच्या दरबारात जाणं, आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल, ज्ञानोबारांच्या सोहळ्याला जावं, माझ्या पांडुरंगाच्या सोहळ्याला जावं, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या सोहळ्याला जावं, असं पारमार्थिक जीवन निवृत्ती बाबांचं या ठिकाणी त्यांनी पारमार्थामध्ये घालवलं. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी काळाने त्यांच्यावरती घाला घातला आणि या ठिकाणून तो काळ त्यांना घेऊन गेला. म्हणून या जगातला, या मृत्यूलोकातला नियम आहे बाबा, इथं कोणीही जन्माला आला त्याला तरी मरावंच लागतं. म्हणून त्या नियमाला धरून, त्या नियमाला अनुसरून बाबांचं 5 वर्षापूर्वी या परिवारातून जाणं झालं. मोठ्या कष्टातून, मोठ्या श्रमातून हा संसार या ठिकाणी उभा केला. परिश्रम करून, कष्ट करून आपल्या मुलांनाही चांगले संस्कार देऊन त्या वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालायला लावणं ही खऱ्या अर्थानं सहजासहजी गोष्ट साहजिक होत नाही. पण या डोंगरे परिवारातून निवृत्ती बाबांनी आपली वारी करून, परमार्थ करून तेच संस्कार आपल्या परिवारामध्ये आज तागायत चालू ठेवलेले आहेत. म्हणून त्या बाबांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्यांच्या चरणापाशी जागा दिलेलीच असेल, यात कुठला संशय नाही. बघा,
शेती करून, संसार करून, कष्ट करून हा संसार बाबांनी या ठिकाणी फुलवलेला आहे. म्हणून त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार जरी असेल तरी त्याच मार्गाने वाटचाल करतोय. दोनही मुलं असतील, त्यांचा भला मोठा मित्र परिवार, माणसं कसे जोडावे खऱ्या अर्थानं बाबांनी त्यांच्या जीवनचरित्रातून या परिवाराला दाखवून दिलेले आहेत. म्हणून त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांचा मित्र परिवार सुद्धा भला मोठा जीवनामध्ये उभारलेला आहे. जीवनामध्ये 4 पैसे मानवाला कमी मिळतील तर चालतील बाबा. 4 पैसे जर आपल्या जीवनामध्ये आपण कमी कमावले तर चालतील, पण अतितटीच्या वेळेला धावून येणारे माणसं जर जीवनात असतील ना तर त्या ठिकाणी ते पैशाला सुद्धा मागं टाकतील. असे माणसं या परिवाराने या ठिकाणी कमवलेले आहेत. म्हणून माणुसकीचं प्रेम, ती माणुसकी जपताना परिवार बाबांनी आपलं आयुष्य घालवलं आणि पुढे चालून त्यांचा परिवार, त्यांचे मुलं त्याच पावलावरती पाऊल ठेवून मुक्या प्राण्यावरती प्रेम करून, बैलावरती असेल, गायीवरती असेल, आतोनात जीवातून प्रेम करून. कारण बाबा आज माणसं माणसावरती प्रेम करायला तयार नाही, पण मुक्या प्राण्यावरती प्रेम करून आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या त्या बैलावरती प्रेम करून या परिवारानं, बाबांनी हा संसार या ठिकाणी थाटलाय. म्हणून त्या बाबांना खऱ्या अर्थानं आमच्या विश्वगुरु निवृत्तीनाथ देवानं, माऊली ज्ञानोबारायानं स्वतःच्या कुशीत केव्हाच घेतलं असेल यात कुठला संशय नाही. म्हणून कष्ट करून हा संसार या ठिकाणी थाटलाय. बघा बाबा, एखाद्या गावामध्ये, एखाद्या चौकामध्ये एखादं झाड असतं, अख्खं गाव त्याच्या सावलीला जाऊन बसतं. सकाळी सकाळी लोक देवदर्शनाला गावात गेले, दर्शन झालं की त्या झाडाखाली येऊन बसतात. म्हातारे माणसं असतील, तरुण असतील, प्रत्येक जण त्या झाडाखाली जाऊन बसतो. एखादा दिवस असा उगवतो, अचानक ते झाड वाळतं. वाळल्यानंतर ते झाड नाहीसं होतं. त्या ठिकाणी ते झाड राहत नाही, पण त्या जागेवरती गेल्यानंतर जे त्या झाडाखाली बसायचे, जे त्या सावलीला बसायचे ना, त्या जागेवरती गेल्यानंतर प्रत्येकाला त्या झाडाची आठवण होते. त्याप्रमाणे परिवाराला सावली देणारं झाड म्हणजे वडील असतो. परिवाराला छाया देणारं झाड म्हणजे वडील असतो. आणि या डोंगरे परिवारातून ते सावली देणारं झाड, ते छाया देणारं झाड गेल्या 5 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं या ठिकाणून निघून गेलेलं आहे. 5 वर्षापासून या परिवाराला त्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. एक कवी खूप गोड वर्णन करतो बाबा. झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उन्हाशी, झालं रिकामा बाळ आता चटके उरासी. ते सावली देणारं झाड एक या परिवारातून 5 वर्षापूर्वी निघून गेलेलं आहे. त्या 5 वर्षापूर्वी ते झाड ज्या वेळेस या परिवारातून निघून गेलं ना, त्या दिवसापासून हा परिवार त्या उन्हाचे चटके सहन करतोय. गड्या, बाप काय असतो, बाप जीवनामध्ये किती महत्वाचा असतो ना. ज्याच्या जीवनातून बाप निघून गेलेला आहे ना, त्याला आपण विचारलं पाहिजे. कारण जोपर्यंत बाप जीवनात असतो तोपर्यंत त्या बापाची किंमत आपल्याला समजत नाही बाबा. बापापासून लेकरं थोडे थोडे लांब होत राहतात. कारण जन्म झाल्यापासून आई त्याला सांगते, दादा हे करू नको, तुझे बाबा मारतील, बाबा हे करू नको, तुझे बाबा मारतील, बाबा मारतील, असं त्याच्या कानावरती महाराज इतकं फिट बसतं. त्याला असं वाटतं हा बाप फक्त मला मारण्याकरता ज्या ठिकाणी जन्माला आलेला आहे काय. हळूहळू बापापासून पोरं लांब होतात. आणि बापाला ते पात्र घरामध्ये तसं निभावं लागतं. कारण घरामध्ये जर ते पात्र तसं निभावलं नाही तर संस्कार नावाची चीज घरामध्ये राहणार नाही. म्हणून ज्या बापानं आपल्याला सकाळी 2 चापटी गालामध्ये मारल्या ना, संध्याकाळी त्याच हातानं खाऊ घालणारा सुद्धा बाप असतो. तो बाप 1 वर्षापूर्वी या परिवारातून निघून गेलेला आहे. अहोरात्र परमार्थ करतो, अहोरात्र कष्ट करतो आकाश बाबा. तो स्वतःसाठी करत नाही. आमचे तुकोबाराय सांगतात, आयुष्यभर झटला ना, आयुष्यभर कष्ट केले ना, कुणासाठी केले? एक एक पायी जोडतो, प्रत्येक कष्ट करतो तो फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी. आपुली कुरवंडी
संस्कार या परिवारातून टिकून ठेवले ना, ते पुढे चालून आपल्या पिढीने ते संस्कार जपावे म्हणून त्या बापानं आयुष्यभर परमार्थ करून कष्ट करून ते संस्कार या ठिकाणी टिकून ठेवले. तो बाप 5 वर्षापूर्वी या परिवाराला सोडून गेला इकडे. त्या बापाच्या पश्चात त्या बापाच्या मुली असतील, मुलं असतील, 5 वर्षात असा एखादा दिवस गेला नसेल बाबा की त्यांना त्यांच्या बापाची आठवण झाली नसेल. कारण बापाचा जीव जेवढा मुलीमध्ये असतो ना तेवढा मध्ये कोणामध्ये राहतो. 18 वर्ष आपल्या काळजाच्या तुकड्यासारखं तळहाताच्या फोडासारखं जपायचं आणि 18 वर्षानंतर दुसऱ्याच्या हवाली करून द्यायचं, दुसऱ्याच्या घरात पाठवून द्यायचं. साधा खिशाचा पेन सुद्धा आपण 4 वेळेला विचार करतो दुसऱ्याला देण्याकरता, पण मुलगी ज्या वेळेस दुसऱ्याच्या घरात तो बाप पाठवतो त्यावेळेस काही विचार करत नाही बाबा. आपलं काळीच तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचं असतं. त्यावेळेस त्या बापाचं अंतकरण जेवढं हळवं होतं ना, जेवढं अंतकरण रडतं तेवढं कोणी समजू शकत नाही. बापाला त्या ठिकाणी समाजासमोर रडता येत नाही, पण कधीतरी त्या बापाच्या मानेखालची उशी जर जाऊन आपण पाहिली ना, ओली चिंब झालेली असते ती त्याच्या डोळ्याच्या पाण्यानं. पोरीचं लग्न असतं, सकाळी 7 वाजल्यापासून मंडपवाल्याच्या पाया पडतो, लाईटवाल्याच्या पाया पडतो, त्या ठिकाणी वराडी मंडळीच्या पाया पडतो, वाढणाऱ्याच्या पाया पडतो, स्वयंपाकवाल्याच्या पाया पडतो. लग्न लागायची वेळ होते, पण त्या बापाला अंगातला शर्ट सुद्धा बदलायला वेळ नसतो ना, तो फक्त आपला बाप असतो. पोरीला वाटी लावायची वेळ होते बाबा, प्रत्येकाला जेवू घालतो, पंक्तीमध्ये फेरफटका मारतो, कुणाला कशाची कमी पडून देत नाही. पण लग्न लागल्यानंतर मुलगी वाटी लावायपर्यंत त्या बापाला कोणी विचारत सुद्धा नाही तुम्ही जेवले का. आपण प्रत्येक जण जेवण करतो, घरी बांधून सुद्धा आणतो, पण त्या पोरीच्या लग्नामध्ये दिवसभर जो उपाशी असतो ना, तो त्या पोरीचा बाप असतो. म्हणून तो बाप 5 वर्षापूर्वी या परिवाराला सोडून गेलेला आहे. ऐका ना, कवी खूप गोड वर्णन करतो, ऐका. तो कष्टकरी बाप असतो. माझ्या डोळ्यातली अस्व कुणी मायेन पुसताना, उरी हुंद दाटतो गोष्ट बाबाची सांगताना, त्याच्या फाटक्या ससऱ्याला किती ठिकाण रडलेली, उभ्या आयुष्याला कशी कातर रडलेली, मला गसस होतया कुणी बाबताना, उरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना. आज बाप जरी लोकांचा बघितला तरी त्या दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं का? कारण त्या बापानं आपल्यासाठी तेवढे कष्ट केलेले असतात, तेवढा आपल्यासाठी झिजलेला असतो. म्हणून तो बाप 5 वर्षापूर्वी निघून गेला. त्या बापाच्या पश्चात हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय बघा. चला, खूप गोड आयोजन नियोजन केलेलं आहे बघा.
या ठिकाणी व्यासपीठावरची जर मंडळी महाराज बघायची म्हटलं तर एक एका होणी बळी रे. आज या ठिकाणी मला नुसतं बोलायचं काम आहे. त्या ठिकाणी मला वाटतही नव्हतं बाबा मी या ठिकाणी कीर्तन करू शकतो म्हणून, कारण घरून निघलं तर आवाजच निघत नव्हता. इथपर्यंत बरा झाला. म्हणून ही खूप गोड या ठिकाणी संत मांदियाळी आज या ठिकाणी आमच्या बिट्टीबाबांनी उभी केलेली आहेत. खऱ्या अर्थानं मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव ज्यांच्याकडे नाव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते नाशिक जिल्हा असेल, कोपरगाव तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, प्रत्येक तालुक्यात ज्यांचं नाव आहे ते आमचे मोठे बंधू हरिभक्तीपरायण आमचे धीरज महाराज कुरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची खूप गोड संस्था आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही, असा जिल्हा नाही, असा तालुका नाही की जिथं आमच्या आकाश महाराजांचं नाव नाही. आकाशालाही पाजर फोडणारा ज्यांचा आवाज आहे ते आमचे आकाश महाराज. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ते सहजासहजी भेटणं महाराज शक्य नव्हतं, पण काय देवाच्याच मनात होतं की इथं सेवा करण्याकरता त्यांना पाठवा म्हणून आमचे आकाश दादा या ठिकाणी आजच्या दिवशी उपस्थित आहे. विश्वगुरूंचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे म्हणून त्यांच्या कंठावरती आमच्या विश्वगुरू निवृत्तानंद दादांची कृपा आहे. सरस्वती मातेचं वास्तव्य त्यांच्या कंठामध्ये आहेत. दादांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि या ठिकाणी सुमधूर स्वर आपल्या कानावरती पडतात. त्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नोहे नोहे उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज आज घुमतोय ते हरिभक्तीपरायण ही सगळी गुरुस्थानी असणारी मला मंडळी आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याकरताही आपण जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे पितृतुल्य असणारे हरिभक्तीपरायण वयानं ज्ञानानं जे आमच्या सगळ्यांना महान आहेत ते असे हरिभक्तीपरायण आमचे नागनाथ नाना, त्यांच्याकरताही आपण जोरदार टाळी वाजवा. आणि या सगळ्यांना या ठिकाणी एकत्र करून आमचे मुकरदम आजच्या दिवशी म्हणायला अडचण नाही आमचे बिट्टी बाबा, हो त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आमचे गोकुळदादा असतील. आणि सुमधूर खऱ्या अर्थानं ज्या भगवान कृष्णानं कानानं जी बासरी वाजवली तीच बासरी आज आपल्या कानावरती पडते ना, ते आमचे राहुल महाराज. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. चोपदारे ही संपूर्ण विद्यार्थी मंडळी आणि आमच्या अंबिका साऊंड सिस्टीमसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. हो त्यांना दंडवत आहे, प्रणाम आहे. या ठिकाणी महाराज सहजासहजी शूटिंग करण्याकरता एक सुद्धा कॅमेरा आपल्याला भेटत नाही, पण आजच्या दिवशी या ठिकाणी 2-2 कॅमेरे उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या चॅनलचं नाव आहे ते आमचे माझा कीर्तनकार आमच्या उमेश दादांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. दादांना वंदन करतो, प्रणाम करतो. दुसरा चॅनल हरिभक्तीपरायण भगवंत, बरोबर ना, दीपक भाऊ कोल्हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबायला मात्र कुणी विसरू नका. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, वंदन करतो, प्रणाम करतो. त्या ठिकाणी नागनाथ नाना आजच्या दिवशी मला कळलं आपली उंची कमी, त्याचा आपल्याला फायदा आहे. ऊन मला कमी लागतं आज म्हणून ऐका, नाहीतर प्रत्येक वेळेला मला असं थोडंसं दुःख व्हायचं की आपली उंची आज कमी राहिली. पण आज त्या ठिकाणी आनंद झाला. आज सूर्याला माझ्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतोय म्हणून या ठिकाणी ते सूर्यदेवता वरतून तापलेले आहे. आलेले सर्व मातावर्ग असतील, आलेले सर्व पितावर्ग असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमच्या समयेत आलेले आमचे सुजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, वंदन करतो, प्रणाम करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावर, या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आज खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याच्या नामाची ताकद आपल्याला सांगतात. बघा बाबा, आपला ज्या लोकात जन्म झालाय त्या लोकाचं नाव काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाची साधी सोपी सरळ व्याख्या आहे, ज्या ठिकाणी मरणारे लोक राहतात त्याला मृत्यूलोक असं म्हणतो. इथं प्रत्येकाला मरावं लागतं. नोहे नोहे
कोण कोण गेलं त्यांची सुद्धा यादी आपल्या पुढे हजर आहे. 9 भी मर गई, 10 भी मर गए 788, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे 9 ग्रह गेले, 10 अवतार संपले. नोहे नोहे देवाधिक कार्य घेऊन जे या ठिकाणी जन्माला आले अशा देवी देवतांना सुद्धा जावं लागलं महाराज. छत्र विराजे लोटा कुंज बिहारी त्याचं काय वरतून ऊन तापलंय त्याच्यामुळं ऐका ती होत राहतं वयामानानं. आकाश बाबा आता काय दुसरं ही मंडळी आपल्याला लाभली म्हणजे आपलं भाग्य आहे बाबा. नाही तर काही काही ठिकाणी असं वाटतं ती कोरोनाची साथ बरी होती. एका ठिकाणी 5 गायक होते माझ्या कीर्तनाला, इतका मोठा सप्ताह होता तिथं कीर्तन चालू, अख्खं कीर्तन झालं पण बाबा एका गायकांना सुद्धा प्रमाण दिलं नाही. जाता जाता त्यांना म्हणलं तुमच्या गावात सगळं चांगलं आहे बाबा, मला खेद एका गोष्टीचा आहे, तुम्ही 5 गायकांनी एका नाही प्रमाण दिलं नाही. मग गायकाने प्रमाण दिलं, नको खेद करू. म्हणलं मग आता काय तोंड जोडू तुझ्या पुढं. हे आपलं भाग्य, ही मंडळी आपल्याला लाभले. परिवार खऱ्या अर्थानं चांगला आहे बाबा, काही अडचण नाही आपल्याला. सरसकट 200 असं माझ्याकडे लक्ष द्या. महाराजांनी मरणाऱ्यांची यादी सांगितली. देवी देवता गेले, 9 ग्रह गेले, 10 अवतार संपले. अवतार घेणाऱ्याला इथं बाबा मारावं लागतं, बरोबर. ज्यांनी अवतार घेतला त्यांना इथं मारावं लागतं. मग अवतार घेणाऱ्याला जर मारावं लागतं तर अवतावरल्याला वेळ लागेल का? ये रते पामर जीवनी, ये रते पामर जीवनी, ये रते पामर मला वाटत नाही तुम्हाला ऊन लागतंय, मधून मधून थोडासा एसी येतोय आपल्याला. माझ्याकडे लक्ष द्या. येतवर नाही आले अवतार, एरते पामाना जीव किती. देवादी गेले तर आपल्यासारखे जीव किती गेले असतील याची गणना सुद्धा कोणी करू शकत नाही. आपल्या घरातली यादी सांगितली. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू. प्रत्येकाला या मृत्यू लोकातलं एक नियम आहे, प्रत्येकाला त्या काळाला सामोरी जावं लागतं बाबा. कुणाला ते मरण आजपर्यंत चुकलं नाही ना कुणाला चुकवता येणार आहे. बघा पुराणामध्ये महाराज अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील की मरणापासून वाचण्याचा प्रयत्न केला पण वाचता आला नाही. गरुडाच्या आईचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आईला हिमालयाच्या गुफेमध्ये नेऊन ठेवलं पण तिथं जाता क्षणी त्याची आई मरण पावली. का? तिचं मरण तिथं लिहिलेलं होतं. मरणापासून पळाल तर ते मरण आपल्या पाठीमागच लागलेलं असतं बाबा. कितीही पळा ते आपल्या पाठीमागच. काय झालं पुराणामध्ये एक विद्वान मूर्तिकार होऊन गेला. इतका विद्वान होता, इतका विद्वान होता बाबा.
तुम्ही जर त्याच्या समोर उभे राहिलं तर सेम टू सेम आपल्यासारखी मूर्ती घडवणार इतका विद्वान मूर्तिकार होता. त्या मूर्तिकाराला एक दिवस एका ज्योतिषाची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्या ज्योतिषाने सांगितलं माझी मूर्ती घडव म्हणे. सध्या ज्योतिषी व्हायरल आहे, विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे लक्ष द्या. त्याच्यात ज्याच्याकडे इंस्टाग्राम आहे त्याला तर सांगायचीच गरज नाही बाबा. बरं ते इंस्टाग्राम असं बेकार आहे, ते जर एकदा ओपन केलं केव्हा दिवस बुडून जातो आपल्याला सुद्धा मेळ लागत नाही. त्या ज्योतिषाला मूर्ती घडवायची होती. त्या मूर्तिकाराला सांगितलं माझी मूर्ती घडव. इतकी सुंदर इतकी हुबेहूब मूर्ती त्या ज्योतिषाची त्यांना घडवली बाबा. तो ज्योतिषी त्याच्यावरती खुश झाला, तो भविष्यकार त्याच्यावरती खुश झाला. सांगितलं माग म्हणे तुला आज माझ्याकडे काय मागायचं ते. त्या मूर्तिकारानं सांगितलं बाबा म्हणे तुम्ही फक्त माझं भविष्य सांगा, मला बाकी काही नको. त्या भविष्यकाराने त्याचं तोंड पाहिलं, सांगितलं म्हणे दादा तुझं भविष्य मी सांगू नये आणि तू ऐकू, पण माणसाला जी गोष्ट करू नको म्हटलं की ते केल्याशिवाय राहत. एका बस स्टँडवरती वाक्य लिहिलेलं होतं, कृपया कोणी वरती बघू नये. एकानं ते वाक्य वाचलं आणि वरती पाहिलं चोपदार. वरती दुसरं वाक्य लिहिलेलं होतं, सांगून सुद्धा गाढवपणा, म्हणजे केल्याशिवाय माणूस राहत नाही. त्या भविष्यकारानं भविष्य सांगायला सुरुवात केली. ऐक म्हणे आजपासून ठीक 12 दिवसानं 12 वाजता तुला यमराज घेण्याकरता येणार आहे. तू 12 दिवसानं मरणार आहे. संगमनेरचा होता बाबा, तो काय शांत नाही बसला. त्यानं 12 दिवस स्वतःसारख्या 12 मूर्त्या तयार केल्या. बरोबर 12व्या दिवशी त्या मूर्त्यांच्या आतमध्ये जाऊन उभा राहिला. बरोबर 12 वाजता यमराजाची स्वारी आली. यमराज म्हणतात न्यायचं एकाला आहे, पण एकासारखे किती दिसत आहे बोला ना. 12 आहे, पण ते यमराज होते बाबा, कोणाचा दांडा कुठं मुडपा करायचा त्यांना चांगलं माहिती. यमराजानं पहिल्या मूर्तीचं वर्णन सुरू केलं. सुंदर मूर्ती, चांगली मूर्ती, असं करत वर्णन करत करत यमराज 12व्या मूर्तीजवळ आले. 12व्या मूर्तीचं वर्णन यमराजानं सुरू केलं. यमराज म्हणतात गोड मूर्ती घडवली, छान डोळे काढले, छान नाक काढलं, छान कान काढले, छान पाय काढले, सगळी मूर्ती या मूर्तिकारानं सुंदर घडवली. आणि यमराज म्हणतात फक्त या मूर्तिकारानं एक चूक केली. हे वाक्य ऐकलं आतमध्ये लपलेल्यानं. आतमध्ये लपलेला म्हणला उभं आयुष्य मूर्ती घडवण्यामध्ये घालवलं, आजपर्यंत कोणी असं आपल्याला म्हणलं नाही की एक चूक केली. यमराज म्हणता एक चूक केली. आतमध्ये लपलेला बाहेर आला. बाहेर येऊन यमराजाला म्हणतो महाराज कोणती चूक झाली. यमराज म्हणतो तू बाहेर आला, ही चूक झाली, चला पिशी भरा. विठ्ठल मरण कुणाला चुकत नाही बाबा. उन्हाळ्याचे दिवस होते, ज्याचं मरण आलं त्याला मारावंच लागतं. देवाला ज्याला वरती न्यायचं ना तो घेऊनच जातो. जो मरायला गेला त्याला मरण येत नाही, आणि जो घरी बसला तो सहजासहजी मरतो. त्याचं कारण असं आहे ज्याचं भरलंय त्याला जावं लागतं आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत. उन्हाळ्याचे दिवस होते बाबा. नवनाथ बाबाने एक शेतामध्ये एक आंब्याचं झाड होतं. 4-2 गावातले पोरं गेले आणि त्या आंब्याच्या झाडाला जाऊन दगड मारायचे. का आंबे पाडण्यासाठी. बरं ते नियम हुकला का ते म्हणायचे आईला नियम. तुम्ही म्हणा ना काय आईला नियम. नियम हुकला, दगड हुकला बिट्टी बाबा का नियम काय म्हणायचे काय बोला ना तुम्ही. मी एकटाच पाप करू का हा. दगड हुकला का ते म्हणायचे आईला नियम. बरं त्या झाडाशेजारी एक लिंबाचं झाड होतं राहुल महाराज. त्या लिंबाच्या झाडाखाली एक साधू बसलेले होते. ते साधूने 2-4 वेळा ऐकलं. ते साधू तिथून उठले. त्या पोराला म्हणतात हे पोरांनो, आता जर तुम्ही तुमच्या आईच्या नावाचा उद्धार केला तर तुम्हाला शाप देऊन इथं भस्म करेल म्हणे. आता ते बापाचं ऐकते नाही, साधूचं ऐकतील होय. त्यांना म्हणे तुम्ही जा. आणि परत त्या झाडावरती दगड मारायला सुरुवात केली. परत त्यांचं तेच वाक्य बाबा, दगड हुकला का काय नियम. त्या साधूने महाराज काही मागचा पुढचा विचार केला नाही. कमंडलातून पाणी घेतलं आणि देवाकडे मान केले. देवाला सांगितलं देवा वरतून वीज पाड आणि या काट्यांचा इथं काय कर जाळ कर म्हणे. आणि पाणी फेकून दिलं महाराज. आणि पाहता काय माझ्याकडे कडकड कडकड विजेचा आवाज झाला. आणि जे वीज पडली आंब्याच्या झाडावर नाही, लिंबाच्या झाडावर. आणि वरतून यमराज म्हटले आईला नियम हुकला. ज्याचं मरण आलं त्याला मारावंच लागतं. मग तो इथं कोणीही असू द्या, किती पैशावाला असू द्या, नाही तर किती प्रॉपर्टीवाला असू द्या. विदेशामध्ये एक डान्सर होऊन गेला मायकल जॅक्सन नावाचा. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. त्यानं सेवेसाठी 12 डॉक्टर ठेवलेले होते. डोळा गेला डोळा देणारा त्याने ठेवलेला होता. हृदय गेलं हृदय देणारा ठेवलेला होता. किडनी फेल झाली किडनी देणारा ठेवलेला होता. त्याचं अन्न त्याला चेक करून दिलं जायचं, त्याचं पाणी त्याला चेक करून दिलं जायचं. इतकी सेवा त्याच्या जीवनामध्ये होती. जी गोष्ट गेली ती दान करणारे माणसं त्याच्याजवळ हजर होते. त्याच्या नरदेहातून प्राणच निघून गेला. आता कशाचं दान करायचं.
मरणापुढं कोणाचा वशिला चालत नाही बाबा. मरणापुढं जर वशिला चालला असता तर श्रीमंत बोकी कधी मेलेच नसते. यमाला चेक दिला असता, कोरा चेक, यमा तू फक्त आकडा टाक. मरणापाशी कोणाचा वशिला चालत नाही. ज्याचं आलं त्याला जावं लागतं. महाराज, या मृत्यू लोकातला नियम आहे प्रत्येकाला मरायचंय. या इथला नियम आहे, इथं कुणाला राहता येत नाही. मग ऐका ना, इथं आम्ही जन्माला आलोय ना, आम्हाला त्या काळाच्या तावडीत न जाता आम्हाला देवाच्या तावडीत जायचंय. आम्हाला त्या काळाच्या घरी न जाता आम्हाला देवाच्या घरी जायचंय. त्याच्याकरता आम्हाला काहीतरी पर्याय सांगा. तुकोबाराय सांगतात, त्या देवाच्या नामाचे पोवाडे जर चित्तामध्ये धारण केले, नामस्मरण जर मुखामध्ये धारण केलं, तर महाराज सांगतात तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल. अभंगाचं पहिलं ज्याचे गरजता महाराज सांगतात आपल्याला जर वाटत असेल ना त्या काळापासून आपण वाचावं, त्याच्याकरता त्याचे नामाचे पोवाडे गावा लागतील. महाराज, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. महाराज, त्याचे जर पोवाडे चित्तामध्ये धारण केले, त्याचे जर पोवाडे मुखामध्ये धारण केले, तर महाराज सांगतात काळ सुद्धा आपल्या पाया पडेल. जसे आपल्याकडे नवनाथ बाबा आर्मीची भरती होती, पोलीस भरती होते, मिलिटरी भरती होते, तशी यमलोकामध्ये यमदूतांची भरती निघाली. भरती निघाल्यानंतर यमदूत भरती झालेले होते आणि त्या भरती झालेल्या यमदूतांना यमराज आसनावरती बसून काही नियम सांगत होते. यमराज सांगतात, ऐका दूतांनो, या मृत्यू लोकात गेल्यानंतर वरती कुणाला आणायचं? जो भजन करत नाही त्याला, बोला ना, कुठं आणायचं? जो भजन करत नाही त्याला यमलोकात आणायचं. जो कीर्तनाला जात नाही त्याला यमलोकात आणायचं. जो कधी सप्त्याला जात नाही त्याला यमलोकात आणायचं. त्या यमदूतांनी सांगितलं, म्हणे महाराज यांना सगळ्यांना यमलोकात आणायचं, मग इथं आणायचं कोणाला नाही? यमराज सांगतात, जो भजन करतोय त्याला इथं आणायचं नाही. जो कीर्तनाला जातोय त्याला इथं आणायचं नाही. जो नामस्मरण करतोय ना त्याला इथं आणायचं नाही, पण त्याच्या गावाला सुद्धा तुम्ही जायचं. नका जाऊ तया गावात, नामधारकाच्या शिवाय, नामधारकाच्या शिवाय
नामधारकाचा शिवा नका जाऊ तया ऐका ऐक आपल्याला आता काय घाबरायची गरज नाही. पोलीस प्रोटेक्शन सुद्धा आपल्याला लाभलेलं आहे. आता साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. मला वाटलं म्हणलं आता गाडी आली मग आता कीर्तनकारा सगळं गायक वादक न्यायचे का काय. ऐक ऐक महाराज सांगतात जो भजन करत नाही कीर्तन करत नाही त्याला यमलोकात आणायचं. पण जो नामस्मरण करतोय भजन करतोय ना नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा त्याच्या गावाच्या शिवेला सुद्धा जायचं नाही. हा परिणाम कशाचा आहे तर देवाच्या नामस्मरणाचा आहे. म्हणून ते देवाचं नामस्मरण जीवनामध्ये असायला हवं. बाबा तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये अहोरात्र परमार्थ केला. दिवसेंदिवस भजन केलं नामस्मरण केलं. त्याचा फायदा असा झाला जो काळ आपल्या प्रत्येकाला खाणार आहे ना तो काळ तुकोबारायला सलाम करायचा. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी नोहे नोहे तुकोबारायला नेण्याकरता वैकुंठाला विमान आलं. बाबा विमान आल्यानंतर विमानवरती होतं तर विमानामध्ये आता चढायचंय पण विमानाला पायरी नाही. तो काळ असा बाजूला उभा होता. त्या काळाला तुकोबारायाने आवाज दिला इकडे ये म्हणे आणि त्या काळाला खाली वाकवलं. त्या काळाच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबाराय कुठे गेले. जगात काळ खाये आम्ही माथा दिला पाय टाळी वाजवा. ऐका ऐक आजचा आनंद काही आगळा वेगळा आहे पण आपलं घड्याळ या ठिकाणी आजच्या दिवशी थांबायला तयार नाही. जो काळ आपल्याला प्रत्येकाला खाणारे महाराज सांगतात त्याच्या माथ्यावरती आम्ही पाय देऊन वैकुंठाला गेलो. हा परिणाम कशाचा आहे तर देवाच्या नामस्मरणाचा. अहोरात्र जीवनामध्ये जर केलं तर तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल. ही त्या देवाच्या नावाची ताकद आहे बाबा. म्हणून ते नामस्मरण जीवनामध्ये का महत्वाचं आहे तर देवानं हा नरदेह आपल्याला फुकट वापरण्याकरता दिलाय बाबा. आणि हा नरदेह आपला नसून तो देवानं आपल्याला वापरण्याकरता दिलाय ना. तू किती वेळात आणि किती मिनिटात माघारी घ्यायचा ही त्या देवाच्या हातात आहे. उसने आणलेली वस्तू एखाद्याची असते ती आपल्याला प्रत्येकाला माघारी करावी लागते द्यावी लागते. तसा हा नरदेह देवानं आपल्याला उसना वापरण्याकरता दिलाय आणि तो आपल्याला प्रत्येकाला माघारी द्यायचा आहे. मग आपल्याला वापरण्याकरता दिलाय ना म्हणून त्याच्या उपकारातून थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून देवाचं नामस्मरण करायचं आहे. विठ्ठल म्हणून त्या देवाच्या नामस्मरणाचा फायदा आहे काय तर काळ तुमच्या पाया पडेल. म्हणून संतांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपदेश करत असताना सांगितलं उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी नाता पावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. प्रत्येक ठिकाणी जीवाला जागृती दिली कशा करता तर देवाच्या भजना करता. कारण देवाचं भजन सोडलं तर आपल्याला दुसरा पर्याय नाही बाबा. हे बघा देवाचं भजन केलं तरी मरण येणार आहे आणि नाही केलं तरी येणारच आहे. मग कशाला करायचं ऐका ना. भजन केलं तरी मरण आहे आणि नाही केलं तरी मरणच आहे. ऐका भजन केलं तर मरण देवाच्या घरचं आहे आणि नाही केलं तर यमाच्या घरचं आहे. विठाला विठाला. म्हणून वारंवार संतांना आपला कळवळा आला. आपल्याला प्रत्येक ठिकाणी संतांनी जागृती देत असताना देवाचं भजन करायला सांगितलं. आता जागा 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 आता जागा रे भाई
सगळ्यात जास्त प्रमाण फक्त जीवाला जागृती देण्याचे बाबा. का जीवाला जागृती दिली संतांनी? कारण संतांचा जन्मच या ठिकाणी त्याच्याकरता झालाय. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुमच्या आमच्या सामान्य जीवावरती संत फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता या मृत्यूलोकात जन्माला आले. म्हणून त्या संतांना आपला कळवळा होता, म्हणून आपल्याला जागृती दिली महाराज. बरोबर की नाही? प्रत्येक आपण काकडा म्हणलं की आपण गोधडीतच वाकडा होतो. त्याच्यामुळं काकड्याचा ना आपला संबंध आपल्याला लाईटीचा आकडा माहिती बाबा, पण काकड्याचा ना आपला. हो, काकडा जर वाचला बाबा, जीवानं कोणत्या नियमात जीवन जगावं याचं सगळं वर्णन काकड्यामध्ये आहे. म्हणून माझा विषय काय, जागृती दिली संतांनी. कशा करता? तर देवाच्या भजनाकरता. कारण हा नरदेह बाबा आता भेटलाय, परत भेटेल की नाही याची गॅरंटी. आता भेटलाय, किती वेळात आणि किती मिनिटात जाईल याची गॅरंटी नाहीये. म्हणून जीवाला प्रत्येकाला जागृती देत असताना संतांनी सांगितलं, ऐका, उठा आणि त्या देवाचं भजन करून घ्या. कारण हे श्वास कधी बंद पडून जातील, कधी डोळे मिटून जातील आपल्याला सुद्धा कळणार नाही बाबा. आपल्याला जर मरण कळालं असतं तर मरणाच्या अगोदर लोकांनी 5 मिनिटं भजन केलं असतं. बरोबर की नाही? कारण तसे प्रमाण लोकांच्या पाठ आहे. मरायच्या अगोदर 5 मिनिटं भजन करून लोक मेले असते. देवानं 2 गोष्टी आपल्या हातात दिल्या नाही बाबा, एक जन्म घेणं, दुसरं मरणं. पण या दोन्हींमधलं जे अंतर आहे ना, त्याला म्हणतात जगणं. जगणं मात्र देवानं आपल्या हातात दिलाय. त्या जगण्यावरती आधारित असतं आपलं मरण कसं येणार आहे. विठाला विठाला. म्हणून संत महात्म्यांना आपल्याला वारंवार वेळोवेळी उठवावं लागलं. जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जग जोगी जाग बोलती, जाग जाग बोलती. ओ जागता जग देवा राग गाई गावा, जागता जग देवा राग गाई गावा. अवघ छत्रपाळ तुझा वास कळला, अवघ छत्रपाळ तुझा वास कळला. पूजा पत्रकाई पुष्प जागृती देत असताना महाराज अशीच जागृती दिली. पटकन उठायचं, आज करू उद्या करू याच्यावरती आधारित राहू नका. आज जिवंत आहेत ना, आज आपले डोळे उघडलेत ना, तेवढा दिवस आपल्याला भजनाकरता दिलाय देवानं असं समजायचं आणि भजन करून घ्यायचं. कारण मिटून गेले तर त्या ठिकाणी कोणी आपल्याला वाचवण्याकरता येणार नाही. म्हणून जागृती देत असताना देवाचं भजन करण्याकरता सांगितलं. महाराज, त्या देवाचं नामस्मरण करायचंय, भजन करायचं ही गोष्ट खरी आहे, पण त्या देवाच्या भजनाचा नामस्मरणाचा काय फायदा आहे? कळी काळ पाया पडे. ऐका, भक्त प्रल्हाद नावाचं पात्र सगळ्यांना माहिती बाबा. आयुष्यभर भजन केलं, शाळेत पाठवलं राक्षसी विद्या शिकवण्याकरता, पण तिथं जाऊन सुद्धा भक्त प्रल्हादाने काय केलं? भजनच केलं. देव कसा नामस्मरण केल्यानंतर धावून येतोय. ऐका, घरी आणलं, सांगितलं हा मुलगा भजन सोडून दुसरं काही करत नाही. उकळत्या तेलात टाकलं, तिथं सुद्धा देव धावून गेला. नोहे हत्तीच्या पायाखाली दिलं, तिथं सुद्धा माझा देव धावून गेला. कडे लोट केला तर तिथं सुद्धा देवानं झेललं. कशाचा परिणाम आहे हा बाबा? फक्त आणि फक्त भजनाचा. गजेंद्रानं हरी म्हणता म्हणता देव त्याच्या जवळ हजर होता. हा परिणाम फक्त आणि फक्त भजनाचा आहे. राग आला राक्षसाला, हिरण्यकश्यपूला विचारलं, अरे तुझा देव कुठे आहे रे? ज्या देवाचं नामस्मरण करतोय, भजन करतोय, चिंतन करतोय ना, तो देव आहे तरी कुठं, मला सांग नेमकं. भक्त प्रल्हादाने सांगावं, बाबा या विश्वामध्ये अशी जागा नाही का तिथं तो माझा देव नाही. समोर खांब होता, खांबावरील लात मारिली दुर्जने. त्या खांबामधून भगवान परमात्म्याने असं रूप धारण केलं. कारण तो हिरण्यकश्यपू काय साधा नव्हता. वरदान मागितलं होतं, मला मरून स्त्रीच्या हातून नको, पुरुषाच्या हातून नको, अस्त्रानं नको, शस्त्रानं नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको. पण देवानं अवतारच असा धारण केला बाबा. दड स्त्रीही नाही, पुरुषही नाही, पशुही नाही, प्राणीही नाही. मारला असा, अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, दिवसा नको, रात्री नको, मग दुपारी धरला. आणि घरात नको, बाहेर नको, तो उंबऱ्यावर धरला. आपल्याला वाटतं देवाला काही कळत नाही.
हे आपल्याला वाटतं बाबा देवाला काही कळत नाही, पण ज्यानं आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला जर आपलं डोकं एवढं चालतं तर आपल्याला जन्माला घालणाऱ्याचं डोकं किती चालत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? म्हणून हे आपल्याला वाटतं देवाला काही कळत नाही, पण ऐका, मांजर कितीही डोळे झाकून दूध पिली ना, ती जगाला दिसल्याशिवाय राहत. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करोनी पापी मन हे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. मला सांगायचं काय, देवापासून आपण किती पळालो किती लपलो तरी त्या देवाला दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका ना, हिरण्यकश्यपूने विचारलं कुठे तो देव, खांबावर लात मारली, अवतार प्रकट झाला आणि धरला तसा हिरण्यकश्यपू आपल्या मांडीवरती फाडला. कुणा करता फाडला? फक्त आणि फक्त भक्त प्रल्हादा करता. याचं सुद्धा वर्णन बाबा काकड्यामध्ये आलेलं आहे, बागुल या प्रकरणामध्ये. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, बागुल नरहरी, बागुल नरहरी. खांबात गुरगुरी, तोर खांबात गुरगुरी. दैत्य वधोरी मांडीवरी, दैत्य वधोरी उशीर झाला रवी सोड गोविंदा. सोड गोविंदा. भक्त प्रल्हादासाठी देव धावून आला, कारण जीवनामध्ये देवाला सोडून दुसरं काही नव्हतंच बाबा. आयुष्यभर परमार्थ केला, भजन केलं, तो देवासाठीच केला, म्हणून देवाला धावून यावंच लागलं. म्हणून आपल्याला जरी वाटत असेल आपल्याला काळ घेण्याकरता न येऊन देव घेण्याकरता यावा, त्याच्याकरता एक पर्यंत देवाचं भजन. महाराज आलं आमच्या लक्षात, देवाचं भजन नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही सांगताय पोवाडे गा, भजन करा, चिंतन करा, पण कोणत्या देवाचं गायचंय, कोणत्या देवाचं भजन करायचंय ते तर आम्हाला सांगा. तुकोबाराय सांगतात, तो देव दुसरा तिसरा कोणी नाही, तो हाच आहे. तो हा पंढरीचा
टाळी वाजवा एकदा. महाराज सांगतात ज्याचे मी तुम्हाला पोवाडे गायला सांगतोय, ज्याचं भजन करायला सांगतोय, तो देव दुसरा तिसरा कोणी नाही, तो हा पंढरीचा राजा. पंढरपूर नावाचं गाव आहे आणि तिथला तो राजा आहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा, उभारोनी भुजा, उभारोनी भुजा, वाट पाहे, वाट पाहे, वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा. त्या पंढरपूरचा तो राजा आहे ना, प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला आपल्यासाठी तिथं उभा आहे गड्या. त्याचं भजन आपल्याला करावं लागेल. कारण नाहीतर महाराज या विश्वाच्या पाठीवरती आज देव इतके झाले का लोकाला सुद्धा समजा नाही कोणत्या देवाचं भजन करावं, कोणत्या देवाची भक्ती. ते कोणत्या महिन्यामध्ये महिला मंडळ निवड ठेवतात, कोणत्या महिन्यात, आखाडाच्या महिन्यात, बरोबर ना. जवळजवळ महिला मंडळ 50 ते 100 निवद तयार करतात बाबा. आणि सगळे ठेवून झाल्यावर महिला मंडळाच्या ध्यानात येतं बाई बाई तो देव राहिलाच. मग 100 निवद जर ठेवून जर एखादा देव राहत असेल, मग विचार करा देव किती आपल्याकडं. 33 कोटी तर झालेत. त्यातले त्यात कंडक्टरनं ड्रायव्हरनं 2 देव वाढवले. आनदेव आणि जानदेव हे 2 देव कंडक्टरचे ड्रायव्हरचे. आमच्या तिकडे एक प्रथा आहे, दसऱ्या दिवशी वाटीत शेंदूर घ्यायचा आणि आपल्या येरीवर, बांधावर, लिंबाखाली, पिपळाखाली असे देव राहतात. तुमच्याकडे आहे ती प्रथा, देवाला जाऊन चोळायचा शेंदूर. बरं, सोबत पाणी नसतं बाबा, आणि मग भरलेला हात राहतो, तो शेजारच्या दगडाला माणूस लगेच पुसून देतं. मागून येणाऱ्याला वाटतं इथं किती देवे, 2 देवे, तो 2हीला शेंदूर लावतो आणि परत हात तिसऱ्या दगडाला. तिसऱ्याला वाटतं इथं किती देवे, 3 देवे, परत 3हीला शेंदूर आणि हात चौथ्या दगडाला. असं करता करता तिथे देवाची MIDC तयार होती. अशा देवाचं भजन पूजन करून उपयोग. महाराज सांगतात भजन करायचंय ना, परमार्थ करायचा आहे ना, नामस्मरण करायचं आहे ना, जो विटेवरती उभा आहे, कटेवरती ज्याचे हात आहे, तो या जगाचा बाप आहे, त्याचं भजन करा ना. सरळ सरळ आपल्याला सांगितलं सुखाची प्राप्ती हवी ना, आपुला तो एक देव, कोणता तरी एक देव आपला असा करा. उगाच सोमवार उगवला का हा देव, मंगळ उगवला का हा देव, या भ्रमात भजन करू नका. कोणताच देव वेळेला धावून येणार नाही. एक धैर्यला चित्ती त्या न्यायानं ज्या दिवशी आपण भजन करू ना, त्या दिवशी आपल्यावरती दुःखच येणार नाही बाबा. नाहीतर आजच्या काळात हे बघा, प्रत्येक ठिकाणी आज तरुण मित्रमंडळ मात्र सुद्धा परमार्थाकडे ओळायला लागलं. पण नाथ संप्रदायाच्या दृष्टीने तरुण त्या ठिकाणी त्या परमार्थाकडे ओळाले. आज प्रत्येक ठिकाणी कोणी कोणता देव आपलासा केला तर कोणी कोणता देव आपलासा केला, प्रत्येक ठिकाणी बघा. आणि जर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर खऱ्या अर्थानं तरुण या संप्रदायाकडे येणं गरजेचं आहे बाबा. म्हणून प्रत्येकानं कोणता जो देव आपल्याला आवडतो ना, तो आपलासा केला पाहिजे. नाथ संप्रदाय आवडतो, त्या संप्रदायात जा. तुम्हाला रामप्रभू आवडतात, रामप्रभूचं भजन करा. मारुतीराय आवडतात, मारुतीरायाचं भजन करा. स्वामी समर्थ महाराज आवडतात, त्यांचं भजन करा. नाहीतर सगळेच एक खटी धरायचे आणि वेळेवरती एकही आठवत नाही बाबा. मग अशी फजिती होऊन जाते. काय झालं, पूर आला. पुरामध्ये 2 जण अटकले. एक होता आपला हिंदू आणि दुसरा मुस्लिम बांधव होता. बरं, 2 जण पुरामध्ये अटकले. दोघांचंही भजन सुरू झालं. आपला जो हिंदू होता त्यानं गणपतीपासून सुरू केलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, गणपती बाप्पा मला वाचवा, गणपती बाप्पा मला वाचवा. पण शेजारी जो होता ना, त्यानं सुरू केलं, हे अल्लाह, हे परवरदिगा, हे खुदा मुझे बचाव. त्याचं एकच. यानं बराच वेळ विचार केला. तो म्हणे गणपती काही येत नाही. त्यानं लगेच देव बदलला, गणपती सोडले आणि त्याचे पप्पा धरले. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. महादेवाचंही बराच वेळ भजन केलं, महादेव सोडले, मारुती धरले. मारुतीरायाचं भजन सुरू केलं. पण शेजारचा जो होता त्यानं मात्र त्याचा देव बदलला नाही. अल्लाह, परवरदिगा, खुदा मुझे बचाव, अल्लाह आला बी, त्याला घेऊन गेला बी. पण याचे काय देव बदलायचं थांबलं. पाहता काय माझ्याकडं पाणी तोंडाच्या वर निघून गेलं, पुरात बुडून मेला. मला सांगा, जर एक कोणता तरी देव चित्तामध्ये, हा हे दृष्टांत होता, पण एक कोणता तरी देव चित्तामध्ये जर धारण केला असता तर मरायची पाळी झाली नसती. त्याच्याकरता चित्तामध्ये कोणता तरी एक देव धारण करावं लागेल. बघा, आज या संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं नाथ संप्रदायाची सेवा करत आहेत तरुण मंडळी. नाथ संप्रदायाकडे आपल्या भागात सुद्धा त्या नाथ संप्रदायाची सेवा प्रचंड त्या ठिकाणी सुरू आहेत. त्या ठिकाणी रंगपंचमीला जर मढीला गेलो तर तिथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा राहत नाही बाबा, इतकी गर्दी होते. आणि त्या नाथ संप्रदायाची सेवा जर करायची असेल ना, ती मनोभावे त्या ठिकाणी नियमामध्ये, आणि जर नियमाच्या वेगळं वागाल तर त्या ठिकाणी फटका बसतो. आणि तो साधा सुद्धा नाही, चिमट्याचा.
आणि त्या नियमात जर भंग झाला, त्या नियमाच्या व्यतिरिक्त जर भक्ती केली तर त्या ठिकाणी वाळवा होतं. कारण तो अवतार म्हणजे सामान्य देवाचा नाही, तो भगवान शिवाचा अवतार आहे. खरे शिवाचे आहे ते पुत्र, नाही जमले कुणाशी सूत्र. नात भक्ती आहे पवित्र, फळ आहे त्यांचं सर्वश्रेष्ठ. बुद्धी विद्याळ घाबरी त्याला उन्हात, भगव्या व्यापणीवाला बाबा बाबाला फिरून आला उन्हात, भगव्या व्यापणीवाला. खरे शिवाचे आहे ते पुत्र, नाही जमले कुणाशी सूत्र. खरे शिवाचे आहे ते पुत्र, नाही जमले कुणाशी सूत्र. नात भक्ती आहे पवित्र, फळ आहे त्यांचं सर्वश्रेष्ठ. नात भक्ती आहे पवित्र, फळ आहे बुद्धी विद्याळ घाबरी त्याला उन्हात, भगव्या व्यापणीवाला. बाबा बाबाला फिरून आला उन्हात, भगव्या व्यापणीवाला. बाबा बाबाला फिरून महाराज सांगतात ऐका ना, ती भक्ती तो परमार्थ करणं काही सामान्य नाही महाराज. कारण तो अवतार भगवान शिवाचा आहे, म्हणून त्या ठिकाणी नियमात करावा लागतो. माझा मुद्दा असा आहे, कोणता तरी एक देव चित्तामध्ये धारण केला नाही तर फजिती झाल्याशिवाय आपली त्या ठिकाणी राहणार नाही. महाराज चित्तामध्ये धारण करायचं आहे, पण कोणता देव? तुकोबाराय सांगतात तो हा पंढरीचा राणा. महाराज त्या पंढरीच्या देवाला सोडून आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणारा दुसरा देव या विश्वामध्ये सुका लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. महाराज पंढरपुराला जायचंय, त्या पंढरपुराचा पत्ता सांगत असताना महाराज वर्णन करतात, कुठं आहे ते पंढरपूर? भीमा तिरी एक वसविले नगर, आई बाबा बसले मंडळी टाळी हाटा. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकासी चार भुजतासी, पाहिलं 16,000 रे. पाहिलं 16,000 रे. पाहिलं 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात, सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात, सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात, सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात, सुख देईल काय का तिथं गेल्यानंतर मग मात्र सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि ज्या वेळेस आपण त्या वारीमध्ये चालताना महाराज किती कोणाचे गुडघे घरी दुखत असले, किती कोणाचं काय होत असलं तरी वारीत गेल्यानंतर कोणी म्हणत नाही माझे गुडघे दुखतंय का, माझं कंबर दुखतंय का, माझं काय. नाहीतर इथं घरी करायचं म्हटल्यावर असं जीवर येतं लोकांच्या. गावात जर सप्ताह चालू असला आणि सप्त्यात जर एखाद्याच्या गळ्यात विणा द्यायची पाळी आली ना बाबा, विण्याला पाहून लोक घरी पळून जातात. आणि घरी जाऊन 10 किलोचं नातू बोकांडी पडलेला राहतो, कोको चिको. त्याला तांगड्यावरती घेऊन तिकडं 5 किलोचा विणा आपल्याला जड वाटतो. पण परमार्थ करत असताना ज्या वेळेस त्या पंढरपुराच्या वाटेला माणूस लागतो ना, तिथं मात्र मग सगळं दुःख विसरून त्या ठिकाणी एक त्या पांडुरंगाची आस लागलेली असते. मला सांगायचं काय, आज जीवाकडे, आज माणसाकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, सगळं आहे, फक्त कमी आहे ती सुखाची. आणि सुख पाहिजे असेल तर महाराज सांगतात त्या पंढरपूरच्या देवाचं नामस्मरण भजन करावं लागेल. त्या देवाला सोडून दुसरा देव नाही, तो हा पंढरीचा राणा. त्या पंढरपुराचा तो राजा आहे, तिथला तो राणा आहे. महाराज तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? आम्ही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्यावरती नका विश्वास ठेवू, एक काम करा, पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद 6 शास्त्र
18 पुराणांना विचारा, त्या देवाला सोडून दुसरा देव नाही गड्या. महाराज असं काही पुरावा वेदानंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. चहुवेदी जाण साई सासरी कारण, 18 पुराण हरीशी गाती. प्रत्येकानं भजन केलं ते कोणाचं? त्या देवाचंच भजन केलं महाराज. नामस्मरण केलं ते त्याच देवाचं केलं. ऐका, त्या देवाच्या नामस्मरणात, त्या देवाच्या भजनात इतकी ताकद आहे महाराज. आपण सहज एखाद्याला जर भेटलो तर राम राम प्रत्येक जण आपण म्हणतो. या राम राम म्हणण्यामागं इतकं मोठं शास्त्र आहे बाबा. शास्त्रकार वर्णन करतात, राम हा शब्द 2 अक्षरांचा आहे, बरोबर? 2 अक्षरांचा शब्द आहे, पण 2 अक्षरांचा शब्द आपण 2 वेळा जरी म्हटलो तर 108 वेळा भजन केल्याचं पुण्य आपल्याला लागतं. शास्त्रकार सांगतात रा आणि मचा इतका मोठा अर्थ आहे. रा आणि म हे 2 अक्षर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस रा म्हटलं की आपलं तोंड उघडतं, म म्हटलं की आपलं तोंड बंद होतं. याचा काय फायदा आहे, याचा काय परिणाम आहे? शास्त्रकार सांगतात, रकारोच्चार मात्रेन बैरनिर्याती पातकं पुनः प्रवेश भावेश मकारस्तु मातवत. रा म्हटल्यावर आपलं तोंड उघडतं, म म्हटल्यावर आपलं तोंड बंद होतं. रा म्हटल्यावर आपल्या अंतकरणामध्ये जेवढी पापं आहेत तेवढी पापं बाहेर जातात. बाहेर गेलेली पापं पुन्हा आत येऊ नये म्हणून मकारस्तु मातवत. म म्हटल्याबरोबर आपलं तोंड बंद होतं. हा फायदा फक्त आणि फक्त देवाच्या भजनाचा आहे. म्हणून ते नामस्मरण भजन आपल्या जीवनामध्ये असायला हवं. महाराज करायचंय, पण कसं? मी सांगतो तसं. विढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला कोणी या विश्वामध्ये वाचू शकत नाही. महाराज भजन करायचंय, नामस्मरण करायचंय, त्या देवाच्या नावाचे पोवाडे गायचे, पण पोवाडे सोडून आम्हाला दुसरा एखादा पर्याय सांगा. तुकोबाराय सांगतात, बसल्या जागेवरती जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर बसल्या जागेवरती एक काम करा, त्या देवाचं चिंतन करा. त्या चिंतनाचा सुद्धा फायदा आहे. भुक्तीनाम भोग, मुक्तीनाम मोक्ष तुमच्या घरी दासी बनून राहतील. अभंगाचं 3रं चरण. चिंतित जयासी चिंतित जयासी चिंतित जयासी महाराज महाराष्ट्रभर आवाज जाऊन पोहोचला. एकदा जोरात टाळी वाजवा. कोणाचा स्टेटस नसेल, काही नसेल की तिथं आकाश महाराज नसतील. कोणाचं स्टेटस पाहावं का तिथं आकाश महाराज हजरच आहे. कुठून माणूस आला आणि कुठं येऊन क्रांती केली, याला सुद्धा महाराज ताकदच लागते. ती ताकद नाही, ती विश्वगुरु निवृत्तनाथ देवांचा आशीर्वाद आहे. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज सांगतात, ऐका ना, चिंतन करा, नामस्मरण करा, काय होईल? भुक्तीनाम भोग, मुक्तीनाम मोक्ष तुमच्या घरी दासी बनून राहतील. तुकोबारायांचा जर विचार केला तर महाराज सांगतात, ती दासी आमच्या, ती भक्ती, ती भोग, ती मुक्ती आमच्या घरी दासी बनून आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. म्हणून या सगळ्या याचा सार एकच आहे. देवाचं नामस्मरण करा. त्या मरणाच्या तावडीतून तुम्हाला सोडवणारं, त्या यमाच्या तावडीतून सोडवणारं एक देवाचं नाम आहे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात वरती हात करा. आपल्याला त्या साधू महात्म्यांचं, संतांचं भजन करायचंय. त्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांचं भजन करायचंय. सगळ्यांनी टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, फक्त आपली टाळी वाजल. त्या टाळीचं पुण्य आपल्याला निवृत्ती दादांच्या चरणावरती अर्पण करायचं. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं करा. वरती हात करा. महिला मंडळ झोपल्या का काय? करा, वरती हात करा. ज्या टाळी वाजवणार नाही त्यांचे 1500 बंद होतील बरं. ऐका, सगळ्यांनी एका स्वरात, एका तालात, एक टाळी, एक एक एक
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव वैकुंठाला जायचंय तुकोबाराय सांगतात ऐका ना वैकुंठाला जरी जायचं असेल तर एक काम करा वैकुंठाशी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना यथामती यथा अवकाश धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आता वेळ भरपूर झालेली आहे पण अगदी 10 मिनिटात आपल्याला सेवा आटपायची आहे. तत्पूर्वी ऐका ही मुक्या प्राण्यांवरती जनावरांवरती प्रेम करणारे माणसं आहे बैलावरती प्रेम करणारे माणसं आहे म्हणून त्यांची इच्छा आहे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका जुन्या काळात बाबा आऊत जर सुरू झालं तर लोक बैलासोबत बोलायचे बैलासोबत बोलत असताना आता ही प्रेम करणारी बैलावरती प्रेम करणारे माणसं आहे. परवाच्या दिवशी मी रायगडला गेलो ती 2 मजली बिल्डिंग होती त्या 2 मजली बिल्डिंगमध्ये बैल आणि त्या बैलांना AC लावलेला होता. बैल जर ECत बसत होतं तर ते खात काय असतील विचार करा बरं. त्यांना खायला काजू बदाम होते म्हणलं इथं आम्हाला पाहायला भेटत नाही बैलाला खायला काजू बदाम. पण त्याचा अर्थ असा आहे बाबा मग या प्राण्याला जर जीव लावला तर ते त्या ठिकाणी कधी दगा देत नाही म्हणून पूर्वीच्या काळात लोक बैलासोबत बोलायचे बैलासोबत भजन करायचे. चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डौला गाऊ मोठावरच गाणं चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डौला गाऊ मोठावरच गाणं गाऊ मोठावरच महाराज वर्णन करतात या जीवाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाशिवाय पर्याय नाही आणि जीवाला दुःख जर भोगावं लागत असेल तर ते कारण आपले हे नरदेह इंद्रिय आहे महाराज. म्हणून त्या इंद्रियांना नाथ महाराज सावध करत असताना सावध करतात. माझ्याकडे लक्ष द्या वरल्याळीला तुम्ही सावध राहा वरल्याळीला पाटील बुवा मग गाव सरळ पाटील बुवा चिठ्ठी
मल्हारीची वारी मल्हारीची तुझा सासबाजरा तुझा संबळ बाजला फिरवितो तुम्ही डुगुडुगोयला बोली बोले का पिंगळा महात्मा
एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची वेळ संपून महाराज 1 तास या ठिकाणी वाढवा झालेला आहे. आता तो 1 तास ओव्हर टाइम मध्ये झाला बेटे बाबा. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. हे खूप गोड आयोजन नियोजन या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. हा डोंगरे परिवार या ठिकाणी आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी एवढा मोठा मंडप, एवढे मोठे सगळे गायनाचार्य सगळे मोठे या ठिकाणी उभे केले. आणि तुम्ही म्हणशील हा एवढा कुठून धरून आणला यानं. ऐका, म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे धीरज बाबा आहेत, आमचे नवनाथ बाबा आहेत, आमचे आकाशदादा असतील, आमचे नाना असतील, गोकुळ भाऊ असतील, आमचे बिटी बाबा आहेत, बासरीसाठी आमचे राहुल दादा आहेत, सुजित महाराज, हे संपूर्ण आमच्या धीरज बाबांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि बघा, आपल्या हिंदू सनातन धर्माचे संस्कार लावण्याकरता आज आपल्या परिवारामध्ये त्या संस्काराची गरज आहे. म्हणून आमच्या धीरज महाराजांच्या शिवाश्रम कोळगाव पाटी कोपरगाव या ठिकाणी ते अध्यात्माचे संस्कार देण्यासाठी भव्य दिव्य असं आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्यांना कोणाला आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना त्या अध्यात्माचे शिक्षण, त्या अध्यात्माचे संस्कार द्यायचे असतील तर त्यांनी आमच्या धीरज महाराज कुरे यांच्याशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी गोड मृदंग, गोड हार्मोनियम, गोड गायन त्या ठिकाणी शिकवल्या जाईल. जसे हे विद्यार्थी या ठिकाणी पावली खेळतात तसे आपलेही मुलं या ठिकाणी पावली खेळताना आपल्याला दिसावे, याच्याकरता आमच्या धीरज महाराजांनी गोड असं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरासाठी त्यांच्याशी त्यांनी संपर्क करायचा आहे. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. आता ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. मग पुढच्या काय सूचना असतील त्या सूचना होतील. तोपर्यंत आपण आपली जागा सोडू नका. त्या ठिकाणी स्वयंपाकसुद्धा सगळ्यांना रेडी आहे, जिलेबी तयार आहे. सगळ्यांना वंदन, सगळ्यांना प्रणाम आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज निवृत्ती मामा भगवंत डोंगरे यांना आपल्यातून जाऊन आज जवळजवळ 5 वर्ष झाले. म्हणूनच आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांनी आपली कीर्तनरूपी सेवा केली असे महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार हरिभक्तपरायण उद्धव महाराज पवार, त्याचप्रमाणे त्यांचं प्रथम मी डोंगरे परिवाराच्या वतीनं आणि आमचा हनुमान भजनी मंडळ सोनेवाडी यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. त्यांना ज्यांनी साथ केली असे मृदुंगाचार्य, गायनाचार्य नवनाथ महाराज, सागर महाराज, आकाश महाराज, नागराज महाराज, गोकुळ महाराज, बिट्टी महाराज, सर्वांचं परत एकदा डोंगरे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी निवृत्ती मामाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर खरोखर जोची आवडी सर्वांना तोची आवडी देवाला. अगदी कमी वयामध्ये अनेक परिसरामध्ये लोकांवर त्यांनी खरोखर उपकार केले, त्यामध्ये मी पण एक आहे. या ठिकाणी आजही आठवतं 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा काळाची आवडी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीनं दूर राही. या ठिकाणी परिसरातील असतील, आपल्या गावातील असतील, अनेक मान्यवर वागणारी माणसं त्यावेळेस निघून गेले. त्यामध्ये एक निवृत्ती मामा. या ठिकाणी डोंगरे परिवारामध्ये अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी कष्टातून आपला असा प्रपंच उभा करून या ठिकाणी पुतणे घडवले, मुलं घडवले. आज जर पाहिलं रामदास असेल, योगेश असेल, या परिसरामध्ये त्यांनी या ठिकाणी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बापाचं अगदी नाव काढलेलं आहे. मी निवृत्ती मामाला आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्री हरिभाऊ सांगळे पतसंस्थेच्या वतीनं, सोनेवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं, अनेक संस्था आहे, संस्थांच्या वतीनं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. या ठिकाणी
नुकतेच ज्यांचं आगमन झालं असे आमदार साहेब यांचंसुद्धा डोंगरे परिवाराच्या वतीने सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. या डोंगरे परिवाराच्या कार्यक्रमात पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भाऊसाहेब नागरे असतील, दादाहरी डोंगरे असतील, चकोरसाहेबसुद्धा येऊन गेले. सर्व मान्यवर परिसरातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. त्यामध्ये मी सर्वप्रथम या गावचे माजी सरपंच पांडुरंग सोमनाथ गोमाशे यांना मी विनंती करील, त्यांनी मामांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मामावर त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यांना आदरांजली व्हायची आहे. आणि गावातील सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थानं मामांवरती जे संस्कार आले ते त्यांच्या वडिलांचे, भगवंत बाबांचं हे कुटुंब असं होतं सोनेवाडीमध्ये की जे मोजकेच 5 कुटुंब होते की ज्या कुटुंबांचा तुम्हाला सांगतो की बागायत राहायचं. आणि त्यावेळेस मोटांचा काळ होता, परंतु फक्त मोजके जे 4-5 कुटुंब असायचे त्याच्यामध्ये एक पट्ट्याचं इंजिन असायचे. म्हणजे या 4-5 कुटुंबांमध्ये त्या कुटुंबामधलं एक कुटुंब म्हणजे बागायतदार कुटुंब असा पूर्वीपासून वारसा आलेला. आणि शेतीला काहीतरी व्यवसाय असावा, जोडधंदा असावा. मग त्या गायी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, असं हे पारंपरिक कुटुंब. ती एक त्या ठिकाणी दूरदृष्टी भगवंत बाबाची. आणि त्याच निमित्तानं त्यांच्या मुलांवरती निवृत्ती मामा असतील, तुका मामा असतील, मारुती मामा असतील, यांच्यावरती ते संस्कार चांगले भगवंत बाबाचे घडले. आणि एक त्यांच्याही पुढची पिढी त्यांच्या मुलांची ती अशी ते अतिशय प्रामाणिक, सुस्पष्ट आणि धावपळ करणारी, कष्ट करणारी. आणि म्हणून या ठिकाणी मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस भगवंत बाबा आमची चावडी असायची गावामध्ये, चावडीच्या वाट्यावरती येऊन बसायचे. आणि लहान असताना एक त्यांचं वाक्य होतं की बाजारात पत, घरात एक मत आणि शेताला जर खत असेल त्याचाच प्रपंच सुखी. आणि खऱ्या अर्थाने ती म्हण आजही पण रुजू होते. आजही तुम्ही पाहिजे या 3 गोष्टी ज्या कुटुंबामध्ये आहे, ज्याच्या शेतीला खत आहे, ज्याच्या कुटुंबात एक मत आहे आणि ज्याची बाजारात पत आहे, तेच कुटुंब आज सगळं कुटुंब आहे. म्हणून अशा भगवंत बाबा कुटुंबांचं हे खऱ्या अर्थानं जे संस्कार भगवंत बाबाचे तुम्हाला सांगतो, 3ही मुलांचे संबंध चांगल्या ठिकाणी झाले. त्यावेळेस नागरी कुटुंब असेल निमूंचं, त्याच्यानंतर आपलं मरळचं कुटे कुटुंब असेल, आणि त्याच्याही पलीकडं जुन्या काळामध्ये एकदम आपलं त्या पाण्याच्या भागातलं थडी सारवळ म्हणायचे. तर त्या भागातले मुली आपल्या भागामध्ये देत नव्हते लोक. परंतु भगवंत बाबाचं कुटुंब हे अतिशय बागायतदार कुटुंब जुन्या काळातलं. प्रत्येक माल त्यांचा मार्केटमध्ये जायचा, बाजरी असेल, कांदा असेल, गहू असेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या काही गोष्टीची आठवण आजच्या या तरुण पिढीकरता करून देणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी आपला वेळ घेतला. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं निवृत्ती मामांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.